बोलणं कमाल त्या वाटेवरतीच माझा पडत मान त्याच हसणं कमाल। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो एकदम धमाकेदार आणि एकदम जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज सुद्धा एकदम जबरदस्त आणि एकदम क्वालिटीची कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो जी काही कन्सेप्ट आपण आज आणल्या त्या प्रोजेक्ट फाईलमध्ये मी सगळं तुम्हाला सेट करून दिले, फक्त ज्या सेटिंग मी तुम्हाला सांगणार आहेत त्या सेटिंग तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत। तर तुम्ही या प्रकारचे एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवू शकताय। तर चला मित्रांनो आता थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपले जे काही लाईट मोशन असणार आहे त्या लाईट मोशनमध्ये मी जे काही प्रोजेक्ट तुम्हाला दिले म्हणजे एक XML फाईलसुद्धा दिली आणि आपली जी काही प्रोजेक्ट फाईल आहे तीसुद्धा दिली। तर मित्रांनो तुम्हाला जसं बरं पडेल त्याप्रमाणे तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आपली जे काही प्रोजेक्टचं ऑप्शन आहे खाली, तर या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपला जो काही प्रोजेक्ट असणार आहे तो या प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल। तर सिंपली मित्रांनो ते सर्वात अगोदर ज्या काही इथे लेअर तुम्हाला साईडला दिसतील त्या लेअर तुम्हाला इथे मी डिसेबल करून दिलेत म्हणजे हाईड करून दिलेत। तर सिंपली तुम्हाला त्या अनहाईड करायचे ओके। तर सिंपली जे काही डोळ्याचं जे म्हणजे हे आहे आयकन आहे त्या डोळ्याच्या आयकनवरती तुम्हाला क्लिक करत जायचं आहे। तर जेवढ्या पण आपल्या लेअर ज्या हाईड असणार आहेत त्या अनहाईड तुम्हाला करून टाकायचे आहेत। तर इथे बघू शकता आता मी ज्या काही लेअर होत्या त्या अनहाईड केलेत, पण मित्रांनो लेअर अनहाईड करून सुद्धा आपल्या सगळ्या लेअर तुम्हाला इथे दिसत नाहीत। तर मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लक्षपूर्वक बघा। ती म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला एक आता गोष्ट काय करायची आहे, आता मित्रांनो इथे ग्रुप 2 म्हणून एक तुम्हाला मी ग्रुप दिला आहे। सिंपली या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर लास्टला हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली जी काही लेअर तुम्हाला दिसत नव्हती ती दिसायला लागल्या। आता मित्रांनो जी काही टेक्स्टची लेअर आहे या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे, नंतर तुम्हाला जे काही कलरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर ही लेअर तुम्हाला दिसून येईल म्हणजे जी काही मित्रांनो टेक्स्टची लेअर असणार आहे त्या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला जे काही कलरचं ऑप्शन आहे यावरती करायचं आहे आणि जी काही ग्रुपची लेअर असणार आहे या ग्रुपच्या लेअर कलर अँड फिलवरनं ह्या जो काही लास्टला ऑप्शन येतोय त्यावरती क्लिक करायचं आहे। आता जी काही टेक्स्टची लेअर आहे याला फक्त कलरवरती करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे जेवढ्या पण लेअर तुम्हाला इथे हाईड केलेत त्या अनहाईड करून घ्यायचे। तर मित्रांनो बघू शकता जेवढ्या पण लेअर होती ते मी अनहाईड केलेत। आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आता हा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपमधला फोटो चेंज करण्यासाठी ग्रुप 2चा जो काही म्हणजे लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला तुम्हाला असं यायचं आहे। नंतर यामध्ये एक तुम्हाला ग्रुप बघायला भेटणार आहे, तर तो ग्रुप जो काही असणार आहे तो ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्या ग्रुपला सिलेक्ट केल्यानंतर आता इथे 8 ग्रुप अँड मास्कची एक लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जो कोणता तुम्ही फोटो तुमच्या गॅलरीमधून या ठिकाणी घेणार आहे तर तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो आहे त्याला रेक्टँगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे आणि जी काही ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत वाढवून पहिला फोटो तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे आणि प्रॉपर तुम्ही आपण जी काही बोटानं किंवा मोबाईल ट्रान्सफरवरून तुम्ही याला व्यवस्थित सेट करू शकता ओके। आता मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे, आणखी एकदा बॅक येऊन आपला जो काही फोटो आहे तो बघू शकता चेंज झाला आहे। आता फोटो चेंज झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही तुम्ही आता आपल्या शेपमध्ये फोटो ॲड केला आहे त्या फोटोला म्हणजे तोच फोटो तुम्हाला इथे बाहेर एकदा ॲड करायचा आहे आणि ह्याला एकदम लास्टला असं घेऊन यायचं आहे। तर आता बघू शकता या प्रकारे मी ट्रॅक करत असं खाली घेऊन येते, तुम्हाला देखील व्यवस्थित असं घेऊन यायचं आहे। असं म्हणजे खाली एक आपली ही आहे काय शॅडो PNG, ते शॅडो PNGच्या खालच्या बाजूला आणायचं आहे आणि जे काही ते 3.7ची बीट आहे या बीट परत ह्याला वाढवून नंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला असं सेट करायचं आहे। एवढं झाल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे जी काय ऑपोसिटी दिसते ती 20वरती तुम्हाला ठेवायची आहे। ओकेवरती क्लिक करून इथनं तुम्हाला बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून हा जो काही बॅकग्राऊंडचा फोटो होता त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये क्रिएट करायचा आहे। तर आता सेम प्रोसेस मित्रांनो इथे देखील तुम्हाला करून घ्यायची आहे। तर मित्रांनो या प्रकारे मी इथे देखील ॲड करून घेतले। ॲड केल्यानंतर आपली जी काही पुढची बीट आहे या बीटवरती यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो एक मी तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिला आहे काय, तर तो ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला सिंपली ते ॲड करून घ्यायचा आहे। लाईट ओव्हरली म्हणून तुम्हाला एक मी दिला आहे। तर हा ओव्हरली ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते 8.10च्या बीटपर्यंत ठेवायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करून नंतर जो काही आपला व्हिडिओ राहिला आहे त्याला तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे आणि जो काही हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला या प्रकारे असं ड्रॅग करून खालच्या बाजूला म्हणजे आपली जी काही आपले टेक्स्ट मी तुम्हाला हे करून दिले सेट करून दिले ते टेक्स्टच्या खालच्या बाजूला या प्रकारे असं घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इथे जे काही फोटो आहेत ते फोटो चेंज करण्यासाठी त्याच्या अगोदर काय करा तुम्ही ते 8.10च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा आणि जे काही तुमचं फोटो आहेत त्या फोटोमधनं एक फोटो तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला ॲड करण्यासाठी म्हणजे ॲड करून घ्या आणि ते जे काही खाली बघू शकता या प्रकारे ते हा जो काही फोटो आहे याला असं या प्रकारे बॅकग्राऊंडला ॲड करून नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करा आणि नंतर मित्रांनो ते जे काही ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी आहे तिथनं तुम्ही ऑपोसिटीला 20वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती येऊन
ॲड इफेक्टवरनं स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो ह्या ग्रुपमधले फोटो चेंज करण्यासाठी ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला यायचं आहे. नंतर ही ग्रुप अँड मास्कची जी काही लेअर आहे या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार आहे तर आता मी डेमोसाठी एखादा इथे हा फोटो घेतो. फोटो ॲड केल्यानंतर याला असं ह्या रेक्टँगलच्या खाली घेऊन यायचं आहे. पहिला फोटो डिलीट करायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून नंतर त्या फोटोला सिलेक्ट करून कलर अँड आपलं मूव्हमेंट ट्रान्सफरवरनं याला प्रॉपर आपली जी काही स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी घेतलं आहे बघू शकता. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. आणखी एकदा बॅक येऊन आपला जो काही फोटो होता तो फोटो चेंज झाला आहे. तर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची राहील ती म्हणजे आता एक विषय होणार की आपली जे काही फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला इथली जी काही टेक्स्टच्या लेअर आहेत त्या टेक्स्टच्या लेअरमधलं कोणतीही एखादी लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला फॉन्टचं नाव दिसणार आहे त्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही फॉन्ट मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे दिले असतील ते फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. या प्रकारे फॉन्टला ॲड केल्यानंतर सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपले जे काही हे असणार आहेत आता म्हणजे आता फॉन्ट ॲड झाले फॉन्ट मित्रांनो ॲड केले होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे प्रोजेक्टमध्ये. नंतर प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानं काय होईल की आपले जे काही फॉन्ट तुम्हाला मिसिंगचा प्रॉब्लेम होता तो रिकवर होणार आहे. आता नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणखी एक तुम्हाला व्हिडिओ दिला आहे कसला आपल्या इंक इफेक्टचा तर हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर त्या जो काही व्हिडिओ ॲड केला आहे त्याला सिलेक्ट करून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचं आहे. नंतर इथून बॅक यायचं आहे. इथे जो काही लेअरचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. लेअर कॉपी झाल्यानंतर आता आपली जी काही पुढची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. नंतर लेअरवरती क्लिक करून पेस्ट करायचे आहे. आता ही जी काही इंक इफेक्टची म्हणजे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्हाला या प्रकारे खाली जे काही इथे तुम्हाला इमोजिन ही लेअर दिसत्या याच्या खालच्या बाजूला असं घेऊन यायचं या प्रकारे. नंतर आता मित्रांनो हातात जो काही आता इफेक्ट असणार आहे इंक इफेक्ट तो आपल्याला 8.10च्या बीटवरती पेस्ट करायचा आहे. त्यासाठी ह्या बीटवरती यायचं आहे. लेअरवरती क्लिक करून जी लेअर कॉपी आहे तिलाच तुम्हाला पेस्ट करायचं आहे. नंतर ही जी काही लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला ही जी काही इमोजी दिसत आहेत म्हणजे इमोजीचे लेअर आहेत 2 त्या लेअरच्या खालच्या बाजूला या प्रकारे सेट करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला. आता यामध्ये तुमचं जे काही लोगो वगैरे असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.